नमस्कार मंडळी. आज आपण चाललोय पुण्याला. ही वन डे ट्रिप आहे. तर बघूया आपण एका दिवसात किती ठिकाणांना एक्सप्लोर करू शकतो. आम्ही बाय रोड चाललोय. तुम्ही बस किंवा ट्रेननेही येऊ शकता. सकाळी 5:30ला निघायचं ठरलेलं आमचं, पण निघता निघता 6:30 झालीच. 10 वाजेपर्यंत आम्ही पुण्यात पोचलो होतो. पुण्याला जातोय म्हटलं तर आपली सुरुवात बाप्पाच्या दर्शनानेच करूयात ना. दर्शन एकदम मस्त झालं. आम्हाला वाटलं गर्दी असेल, पण एवढी गर्दी नव्हती. अगदी 10 मिनिटात बाप्पाचे दर्शन झाले. दर्शन घेऊन आम्ही पुढे लाल महलला गेलो. लाल महल, शनिवारवाडा, कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती हे अगदी बाजूबाजूला 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरतीच आहे. बटरफ्लाय वॉज अ पेड आर्टिस्ट हिअर. 1630 साली शहाजीराजे यांनी लाल महलची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण बालपण या लाल महालमध्ये गेले. वयाच्या 15व्या वर्षापर्यंत ते आपली माता जिजाऊ यांच्यासोबत इथेच राहत होते. शाहिस्ते खानाची बोट महाराजांनी याच महलात छाटली होती. 1700 सालाच्या शेवटी मुघलांमुळे लाल महल कोसळला आणि त्या लाल महालाची माती आणि दगडे शनिवारवाडा बनवण्यात वापरली गेली आहेत. शनिवारवाड्याची तिकीट तुम्हाला ऑनलाईनच काढावी लागेल. बाहेर याचा पोस्टर लावला आहे, तो स्कॅन करून तुम्ही तिकीट घेऊ शकता. पर पर्सन 20 रुपीज इंडियन सिटीजनसाठी आणि फॉरेनर्ससाठी 250 रुपीज तिकीट आहे. तर चला एक्सप्लोर करूया. मुख्य दरवाजा दिल्ली दरवाजा म्हणून ओळखला जातो. हाय हे माकडांनो, हॅलो, कसे आहे? नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. स्वागत आहे आमचं तुमच्या नाही. अरे कहना क्या चाहते हो? स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे काय नाव? क्या बोला तूने? माझं नाव आहे सीता ब्लॉग्स. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह से. बाजीराव पहिले यांनी हा वाडा 13 मजली बांधला होता. 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली होती आणि तो दिवस शनिवार होता, म्हणून शनिवार वाडा असे नाव पडले. शनिवार वाड्यात गणेश महाल, रंग महाल, आरसा महाल, हत्तीदंत महाल, दिवाणखाना आणि फाउंटन देखील आहे. 1773 मध्ये नारायणराव पेशवे यांची हत्या त्यांच्या काकाच्या आदेशावरून करण्यात आली होती. असे म्हणतात, नारायणराव पेशव्यांचे भूत अजूनही पौर्णिमेच्या रात्री वाड्यात फिरते आणि काका मला वाचवा असा आवाजही करते. 1828 मध्ये शनिवार वाड्याला आग लागली होती. इथे आसपास 12 वाजले तरी कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट्स ओपन नव्हते. तर आम्ही ठरवलं की जाता जाताच कुठेतरी काहीतरी खाऊ. मला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न मी केला. बाकी तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात याची माहिती ऐकलीच असेल किंवा वाचली असेल. या व्यतिरिक्त शनिवार वाड्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. शनिवार वाडा एक्सप्लोअर करून आम्ही येथील ग्रामदैवत म्हणजेच कसबा गणपतीचे दर्शन घ्यायला गेलो. मस्त गार उसाचा रस पिऊन परतीच्या प्रवासाला लागलो. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.